अजून एक गोष्ट जे जनरली खूप जास्त खर्चिक होतो ते आहे प्रॉपर्टी टॅक्स. ओके, तर जनरली लोकांना प्रॉपर्टी टॅक्स आता 4,000, 6,000, 8,000च्या दरात असेल. जेव्हा हे रिडेव्हलपमेंट जातं आणि नवीन बिल्डिंग येतं तर व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी नवीन प्रमाणे होतं. ओके, तर जे तुम्ही आता 6,000 भरतायत ते बहुतेक 30,000 होईल, 40,000 होईल, 50,000 होईल. प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जर तुम्ही ग्रीन बिल्डिंग नावाची एक कॉन्सेप्ट जर केली, याला देणारे 2 संस्था आहेत, IGBC किंवा ग्रिहा, तर यांच्याकडनं तुम्ही ग्रीन बिल्डिंगचं सर्टिफिकेशन घेतलं तर तुम्हाला 22% सर्वसाधारण करवरती तुम्हाला सूट मिळतं. हा आकडा जर तुम्ही पुढचं 30 वर्षासाठी घेतला तर हा खूप मोठा आकडा आहे. तर हा प्रॉपर्टी टॅक्ससाठी पण खूप उपयोगी पडतो आणि तुमच्यासाठी अल्टिमेटली उपयोगी पडतो. जर प्रॉपर्टी टॅक्स आपण कसं अजून वाचू शकतो याच्या संदर्भात काही तुम्हाला आकडेवारी किंवा ॲडवाईस पाहिजे असेल तर आम्हाला लिहा support@dreambuilder.com मध्ये, किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटमध्ये किंवा आमच्या हेल्पलाईन नंबरमध्ये तुम्ही जर केला तर तुमचं डिटेल सकट, कारण ते स्पेसिफिक असतं, म्हणजे मी जेनरिक बोलू शकत नाही की सोसायटीमध्ये असे वाचू शकतो, पण तुमच्या केससाठी जे काय आहे याच्यासाठी आपण आकडेवारी आणि ॲडवाईस तुम्हाला नक्की आम्ही देऊ. आणि याच्यासाठी जे काही आर्किटेक्ट किंवा लॉयर किंवा जे लागतील यांचं पण आम्ही तुम्हाला ॲडवाईस देण्याचा प्रयत्न करू.